कमी पडल्या खुर्च्या. रोहित रावांचं नाव घेते, जगभर आमची चर्चा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इतके छान रेडी होऊन मी कुठे चालली आहे असा जर प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर करेक्ट आहे, मी चाललेली आहे हळदी कुंकवाला. आज आमच्या सोसायटीच्या लेडीजचं आहे हळदी कुंकू, म्हणून मी विचार केला हे पहिलंच हळदी कुंकू आहे तर चला आज ब्लॅक साडी घालूया. त्याच्यावर मी पेअरअप केलेले आहेत चंद्रकोरचे कानातले. सिंपल छान असं मोत्याचं मंगळसूत्रही मी घातलेलं आहे. आज हळदी कुंकवासाठी ना अगदी बेसिक मेकअप करून मी रेडी झालेली आहे आणि हेअर वॉश केल्यामुळे केसांचे माझ्या सॉफ्ट कर्ल्स झालेले आहे. हा आहे माझा फायनल लुक. ब्लॅक आणि पर्पल कलरची ही साडी आहे ज्याचे हिरव्या रंगाचे सुंदर असे काठ आहेत आणि मी हळदी कुंकवाला जाण्यासाठी रेडी आहे. या वेळेला सोसायटीच्या लेडीजचं जे हळदी कुंकू ठेवलं होतं ना ते टेबल स्टोरी बाय कोठयाड या सुंदर अशा रेस्टॉरंटमध्ये ठेवलेलं होतं. या हॉटेलमध्ये ऑर्गनायझर्सनी ओपन स्पेस बुक केलेली होती जिथे आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम होणार आहे. गेल्या पहिल्यांदा हळदी कुंकवाच्या रिवाजाप्रमाणे मला सुंदरचं गुलाबाचं फूल, फूड कुपन आणि त्याच्याबरोबर गिफ्ट आयटमचं जे काही कुपन होतं ते मला मिळालं. लेडीजचे नुकतेच काही गेम सुरू झालेले होते आणि या पहिल्या गेममध्ये ना बलून त्यांना उडवायचा होता, बलून खाली पडू द्यायचा आणि तेवढ्याच वेळामध्ये एकावर एक कप सुद्धा ठेवायचे होते. या गेम मध्ये तर लेडीजची टक्कर होता राहिली. आमच्या लग्नात कमी पडल्या खुर्च्या. रोहित रावांचं नाव घेते, जगभर आमची चर्चा. त्यानंतर सुरू झाले उखाण्यांची स्पर्धा ज्याच्यामध्ये उखाणे बोलून दाखवायचे होते. महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून, केविन रावांचं नाव घेते, तुमच्या सगळ्यांचा मान राखून. त्यानंतर अजून काही लेडीजचे उखाणे झाले आणि पुढच्या गेमला आमची सुरुवात झाली. सोसायटीच्या सगळ्या लेडीजना सुंदर नटून थटून आलेल्या होत्या. पुढच्या या गेम मध्ये अतिशय मजा आली. या गेम मध्ये तोंडामध्ये चमचा धरून ग्लास त्याच्यावरती बॅलन्स करायचा होता. या गेम मध्ये प्रत्येक बाईला 3 चान्स मिळत होते. हा ग्लास न पाडता एका चमच्यातून दुसऱ्या चमच्यावरती बॅलन्स करून घ्यायचा होता आणि तिसऱ्या मुलीला तो पास ऑन करायचा होता. फ्रेंड्स, दिसायला हा गेम खूप सिंपल वाटतोय पण खरंच सिंपल नाही, कारण एका चमच्यातून दुसऱ्या चमच्यामध्ये ग्लास बॅलन्स करणं खरंच खूप कठीण होतं. Oh my God. पहिले 2 वेळेला हा ग्लास खाली पडला आणि तो माझ्या पार्टनरला घेता आला नाही, पण थर्ड टाइम तिने तो व्यवस्थित घेतलेला आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. नंतर या सेम गेम मध्येच इतकी मजा येत होती की बायकांचीच एकमेकांची टक्कर होत होती आणि तो ग्लास आपलाच खाली पडत होता. माझ्या एका मैत्रिणीने परत एकदा हा ग्लास चमच्यावरती बॅलन्स केलेला आहे आणि पुढच्या काकूंना तो देताना मात्र परत एकदा तो खाली पडलेला आहे. तुम्ही बघू शकता या खेळामध्ये बायका हसण्यामध्ये इतक्या मग्न झालेल्या आहेत आणि 100 वेळा तो कप पडतोय. एखाद्या उंच बाईला छोट्या बाईचा तो जो कप आहे तो घेताना खूप जास्त खाली वाकायला पण लागतंय. भरपूर हसून आणि गेम्स खेळून झाल्यानंतर तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम सुरू केला. तिळगुळ वाटपासाठी सुद्धा ऑर्गनायझर्सनी ऑलरेडी वाण आणून ठेवलेलं होतं. ते आम्हा लेडीजला डिस्ट्रीब्यूट केलं आणि नंतर हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन ते एकमेकींमध्ये एक्सचेंज करायचं होतं. सगळ्या लेडीज एकमेकींना तिळगुळ देता तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणत होत्या. खरं सांगू का, बाईला खूप छान गोड बोलता येतं, पण ते फक्त कामापुरतं असू नये म्हणजे झालं. हळदी कुंकू वगैरे झाल्यानंतर रिफ्रेशमेंटमध्ये ठेवलेली होती पावभाजी आणि पावभाजी वगैरे खाऊन झाल्यानंतर लेडीजनी भरपूर एन्जॉय केलं. DJ वरती भरपूर डान्स केला. तर फ्रेंड्स, असं होतं माझं सोसायटीचं हळदी कुंकू. आता मी माझ्या घरामध्ये हळदी कुंकू कसं केलं ते बघूया. फ्रेंड्स, आज मी नेसली आहे पैठणी मोरपंखी रंगाची आणि ही जी पैठणी आहे ना, तुम्हाला विश्वास बसणार नाही, ही पैठणी मी ऑर्डर केलेली आहे मिंत्रावरून. बरोबर, तुम्ही म्हणा मिंत्रावरून पैठणी कशी काय ऑर्डर केली आहेस? मी याची लिंक तुम्हाला नक्की देईन, पण ही जी पैठणी आहे ती मी ऑर्डर केलेली आहे मिंत्रावरून. माझा हळदी कुंकवाचा लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.
एखादा छोटासा सुद्धा फंक्शन जर घरामध्ये करायचं म्हटलं की बाईला घरातली किती कामं पुरवतात हे तर मला सांगायची गरज नाही असं मला वाटतं. यावेळेला रथसप्तमी अगदी लवकरच आलेली आहे. शनिवारी सोसायटीचं हळदी कुंकू झालं, रविवारी मी वेगळी कामं केली, त्यामुळे मंडेलाच मी माझ्या घरचं हळदी कुंकू ठेवलं होतं. मंडे असला तरी मी मॅक्झिमम कामं सगळी संडेला उरकून घेतलेली होती आणि विचार केला मंडेला मी वर्क फ्रॉम होम करेल. पण आयत्या वेळेला एक महत्त्वाचं काम आलं आणि मला ऑफिसला पळावं लागलं. त्यामुळे पूर्ण दिवस ऑफिस करून घरी येऊन मी हळदी कुंकू केलं. त्यामुळे हा दिवस प्रचंड हेक्टिकवाला होता. यावेळी हळदी कुंकवाच्या वाणात मी खण आणि जरीच्या पर्सेस दिल्या. सगळ्या सोसायटीच्या मैत्रिणींबरोबर रीलही बनवलं. हे रील किंवा शॉर्ट तुम्हाला बघायचं असेल तर युट्यूब शॉर्ट्स वरती नक्की सर्च करा. तर फ्रेंड्स, असा होता हळदी कुंकवाचा पूर्ण कार्यक्रम जो मी माझ्या घरी आणि सोसायटीमध्ये केला. असेच व्हिडिओ घेऊन मी येत असते. तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया नवीन एका व्लॉग बरोबर लवकरच. तोपर्यंत बाय.